नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात सतत मुसळधार पावसामुळे झालेल्या कापूस, सोयाबीन, ज्वारी, संत्रा, मोसंबी इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने जाहीर करावी। तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत नरखेड तहसीलदारांना आम आदमी पार्टी नरखेड काटोल तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले। राजेंद्र बागडे, तालुका प्रतिनिधी, नरखेड। शेतकऱ्यांचे ते फोन सुद्धा रिसीव करत नाही, हे सुद्धा मागणी आमची पूर्ण झाली पाहिजे। संत्रा मोसंबीला प्रति टन 50,000 रुपये हमी भाव आमच्या इथे मिळाला पाहिजे। त्यानंतर जंगली प्राण्यापासून शेतमालाच्या नुकसानीला काहीतरी पायबंद तुम्ही उपाय तुमच्या माध्यमातून काढला पाहिजे। मॅडम, आज रोही आणि डुकरामुळे सुद्धा इथचा शेतकरी अत्यंत त्रस्त आहे आणि आम्ही सन 2021 आणि 22चे संत्रा मोसंबीचे पैसे कलेक्टर साहेबाच्या इथे अटकलेले आहे, पण आपल्या इथे काटोल नरखेड आज नरखेड भागातील तुम्ही जर वरती पाठवलं त्याच्यावर बरोबर कलेक्टर साहेबांकडून सर्व जे काही प्रक्रिया ते करून घेतली तर आपल्या इथच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये नुकसान भरपाईचे जुने पैसे येतील। आणि ह्या 5 मागण्या जर पूर्ण झाल्या नाही मॅम तर आम्ही इथे एक खूप मोठं जन आंदोलन करू। पण मॅम, तुम्ही ह्या पूर्ण मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि सरकारपर्यंत हा मेसेज पोहोचवा, हे आम्हाला तुमच्याविषयी एक चांगल्याने माहिती आहे। भारत माता की शेतकरी एकतेचा, शेतकरी एकतेचा। मॅडम समोर सगळे जण असे संत्रा मोसंबीला 50,000 रुपये टनाप्रमाणे भाव, संत्रा मोसंबीला 50,000 रुपये टनाप्रमाणे भाव, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना, पीक विम्याचे शेतकऱ्यांना पैसे, रोही डुकर या जनावरांपासून शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाय। भारत माता की इन्कलाब जिंदाबाद, आम आदमी पार्टीचा बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।